किती फोन लावले, एक जण फोन नाही घेऊन राहिला. बाबाही माझा फोन घेऊन देत राहिले. बाबा मिस कॉल दिसून नाही राहिला का? जाऊ दे, आता फोनच नाही करत मी कोणाले. कोणाला नाही फोन करत, काहीच नाही म्हणत कोणाले. बघते तिकडे. एवढं एवढं असते का? आता सांगितलं ना चुकलं तर मला चुकीची माफी तर मागा लागेल ना. माफी मागायला माझ्यासोबत बोलायला लागेल ना. मग बोलायला तयार नाही कोणी. येले तर फोनही नाही घेता येऊन राहिले. बाबा म्हणतात तसं खरंच चालले गेले काय ते मुंबईले, म्हणजे मुंबईला चालले गेले. मला फोन नाही केला की मी चाललो काही. याला वाटते मला माझा खूप राग आला. नाही तर हे असे कधीच नाहीत वागले. म्हणजे एवढं सगळं झाल्यावर मुंबई चालले गेले, मला फोन सुद्धा नाही केला. माझा एवढा राग कशाला करता म्हणा. चुकली मी, पण आता मी मागतो ना मी सर्वांची. आता मला खूप टेन्शन येऊन राहिलं, माझं डोकंही दुखून राहिलं, खूप टेन्शन येऊन राहिलं. आता मी कसं करू, काय करून बसली मी हे सगळं. लावता वाटते फोन, फोन लावून राहिली वाटते. लोक काले फोन घेतात. आता उठ ना माय, ते उन्हात किती वाकड बसतं. उन्हात जास्त वेळ बसल्या नाही जीव घाय पडते. हा मग म्हणतं मय मय होते चक्करात. ते उन्हात लय वेळ बसल्या नाही होते तसं. उठ, किती कोणाला फोन लावून राहिली एवढं निरा फोन फोन फोन. साजरं नसते ते फोनच्या आसपास नेहमी मी राहणं. आ तोल्यावर नाही, पण त्या लेकरावर नाम होते त्या फोनच्या. त्या फोनचे रेंज असतात ना जे तिकडे. हा इतकी निरा फोन काय कोणाला लावतो फोन? कोण घेते तुला फोन? कोणाचा रिकाम पण आहे? लाई लोक आपापल्या कामाले. गेला तो पाहुणा मुंबई, लागला तो त्याच्या नोकरीले, गेला पडून तुले. बस आता घणे घेत. तुले 70 आलत ना. लय तुले तर वाटे निरा लोक रस्त्यावरच पडेल आहे. तुला मागं पुढेच पैतात. कोणी रिकाम नाही बाई. ज्याला त्याला आपापली पर असते, ज्याला त्याला आपापलं इगो असते, ज्याला त्याला आपापलं ते. तू त्याच्या बापाले बोलली, मायले बोलली, आतेले बोलली. हा कसं तो पाहुणा आता तुले फोन लावणार आणि फोन घेणार. गेला म्हणतात पाहुणा मुंबईले, तर सासऱ्या फोन आलता तो बाबाले. मुंबईला गेला तो ना, किती दिवस राहणार आहे? बरोबर आहे, नोकरी सोडून जातो पायी. आई अशी कोण बोलतो व तू? तुला काहीच वाट नाही का आई? का माय दुश्मन आहेस का बिचारी? अशी करून राहिली नी ना, सावतर मायसारखी होऊन राहिली तू माझ्या संग. हो सावतर मायवानी, हो सावतरच तू माई. मग काय करू? जाय बिचारे, माझ्या डोकं खाऊ. तसंच मला लय डोकं दुखून दिलं, मला लय टेन्शन आलं. आता मला बसू दे, मग काही बोलू नको. तू माझं काही चांगलं तर बोलतच नाही, नुसतं तू मला बोलत राहतं. आता बिचारी मी काय करू आता सांग ना. त्या काही फोन लावून राहिले, कोणी फोन नाही घेत. येईल इतके फोन लावले, घेतला नाही. माझ्या सासऱ्याला फोनला घेतला नाही, माझ्या सासूच्या फोनवर लावला नाही, घेतला नाही. आता मी काय करू? जातो म्हणत तू जाऊ देत नाहीस. आता जाऊन काय करतो? तो पाहुणा नाही तर ती सासू तुला आता घरात घेते काय? हा तिच्या संग टेळ्यात गेली, ते तुला आता घरात घेते काय? तो पाहुणा गेला मुंबईले ड्युटीवर. अरे देवा, आपलं तसे टोंगाय चढवत गेले तर होतात. या फरसात येऊन बसली मोठी होती खाली. हा बदलय, सकाळचं ऊन बरं असते, आता हे ऊन तर मग यानं डोकं दुखते. जाय होय, जाय बस त्या खोलीत जाऊन जाय, नीस आराम कर ना. आराम सासरी तर तुले भल्ला आराम करा लागे. आता अति कर ना आराम. सासरी काम करत असतात, बापाच्या घरी काम करत असतात. काला तर उलटच आहे, अति काम तर करतच नाहीस म्हणा तू. काम आले तर तुले जमतच नाही. पण सासरी आराम करतो ना, बसतो ती बसू देतात, ती बसू दे. गालगोच्या घेतलं पाहिजे. हा आता आई व तू लावणं मा सासूले फोन. हा तुला फोनवून लावणं नाही, मला लावू दे तुला फोनवून. तुला फोन घेईन ना ते. मला फोन नंबर जाते तर ते घेतच नाही मला फोन. माझ्या सासऱ्यानं बाबाला कसा फोन केला? बाबाला म्हणतो द्या तुमचा फोन, मी लावतो त्याच्यावर. तो नाही देऊन राहिले. बाई आम्हाला फुकटचे सल्लू नको. हा आम्हाला जसं वागायला लागतं तसं होऊ दे. हा तो सासऱ्यानं फोन म्हणजे काही ते बेस खुशाली पुशाली नाही केला आता फोन. की लयच बापा काय चालू आहे तुमचं विचार फोन केला.
तो सासऱ्याने सांगेले फोन केला की तो जवळ गेला म्हणजे टाकलं तुमच्या पोरीले आणि लागा आमचा पोरग आता कामाले. आम्ही पुढे घेऊ, आता बसा तुम्ही तुमची पोरगी वागवत. हे सांगेच फोन केला तो सासऱ्यानं. नाही तर काय इरी का बापची तब्येत विचारायला केला का? का पीक विचारायला केला फोन? सांगेले केला की आमचं पोरग ड्युटीवर चाललं मुंबईले, म्हणजे त्यानं आता पोरीचा विचार सोडून दिलाय. आता तो लागला त्याच्या कामाले. उठतातून अजून मग कर आला मय झालं हे मय झालं करशील. चल भाजी टाकतो मी, भाजी टाकली की जेवून घे. काय नको करू, मला भूक नाहीये, मला लागत नाही. उपाशी नको राहू आमच्या उरावर. खाय 2 टाइम. का उपाशी राहिला काय? भूक नाही, रात्री जेवली नाही, सकाळून नाश्ता आणला नाही. काय उपाशी राहून का ती तब्येत खराब तर काय? आमच्या भोवती घरू नको करू. मला भूकच नाही, मला जेवायला लागत नाही, मला कोणासंग बोलायला लागत नाही, माझ्यासंग बोलूही नको आणि मला जेवायला देऊ नको. मला जेवायला नाही लागत. एवढा तर मला सासरी सासूरवास नव्हता, एवढा आई माहेरात करून राहिली. तरी तर गमलं नाही सासरी. सबन सासर होतं साजरं तर तुला तर आता मोठा आठवायलं. हे साजरं होतं तर ती, ते साजरं होतं ती. जा होतं साजरं तर वक्ती तर जा नाही. जेवाय नाही वाटत, काही जेवायचं मनही नाहीये. का व ताट पुढे घेतलं काय वाट पाहून राहिली? जाऊ ना आता, का तुला कोणी घास भरवणार आहे का? जेवतो ना बाई. किती बोलशील बी रे, किती बोलशील. जेवता तर नको बोलत जाऊ, मला जेवाय नाही वाटून राह. आता काय तुला काय बाई मी निरा झोकी नाही देऊ शकत. निराळात बोलणं ठाकणं तुले भली सवय पडली तर घरच्या लोकांनी हल्लं तरी डोक्यावर घेतलं. बाई 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 करू करू. माझ्यानं नाही होतो माय एवढं. माल्या जेवढं हे धंदा करू का, हे करू का, मी तुले तो मांग हिंडात बसू माय? तो सासूले भल्ला 70 आहे. मले नाही. जेव माहिती भाई घेतली जेवते. इकडे मासारा धंदा पडेला आहे. असं वाटते आता सध्या जेवायला बसा, पण धंदा तो नाही होत. त्यात तू येऊन बसली मा डोक्यावर. तू काही जी तर तसाच धंदा हो नाही. तसा तरी काही हो का ना हो, पण काय जी असली की होती काय? चल माहिती आले अजून काय सांगा आता, वावरात शेदोरी नेऊन द्या लागते का दिवसभर राहते माणूस हा वावरात तसाच. सकून त्याला म्हणलं ना घंटाभर थांबा भाकर घेऊनच जा संग, पण नाही. या घरात जरी मग ऐकीन ना तर शर्यत आहे. वाटते मोठ्या आईनं फोन लावला नाही वाटते त्याच्या बहिणीले. आता आला असता यायचा फोन, त्याच्या बहिणीनं लावला असता ना. इस लवकर ते शांता काकूले फोन जाऊ दे रे. त्यामध्ये इतके वर्ष नाही लावला कधी फोन, के दिवसाचा आता मोठा फोन लावला. ते स्वीटू गेली का हाय काय माहित घरी गेली शिंद, तिनं सांगितलंच अशी तेल तर माहीत झालंच अशी सगळं. म्हटलं ना लावतोल्या वहिनीले फोन, मोठ्याने लावणे वाटते. काय व फुललो का मी यायले डबल लावतोच फोन. आज दिवसभर फोन लावतो की हे मॅट झाले पाहिजेत, मग घेतच पाहिजे मला फोन. मग फोन एकदा घेतला ना मग मी त्याला फोन देऊच नाही दे. माफी मागतो सगळ्यांची, मला कोणी माफी करायला चान्स बी द्यायला तयार नाही. आई निरा इकडे बोलत ते लोक फोन घेत नाही, मी काय करू सांग? हिचं मन मला कळत नाही काय? मी बोलली की नाराज होते, पण आता बोलू नाही तिलीच कळीन कसं. दो जीवाची पोरगी काय माय, मला मन तसं तुटते, पण करू काय करू? बोलाव नाही तिली समजीन कसं? जसे की तिला वरण करून राहिली म्हणून घरी फोन तरी लावून राहिली. नाही तिला लय पावर होता. चांगला नंद फोन आलता त्या पोरीनं, या आगाव तोंडाची न तिला कोणत्या धमक्या दिल्या. आता बस म्हणा काय करावं बे, आपलं तर मन निरा 2 धारीत झालं. पोरीचे दुःख पावल्या जात नाही, काहीच नाही माय. हो ना, मी मला काय असं पोरीले बोलावते का? माय पोरगी का मला भारी आहे का? आणि ती दोघाची आता काय अजून घासी नाही घेतला काय? आई मला काही जेवा नाही लागत, मला भूक नाहीये. माय बाई रिकामे धंदे करू नको होती.
रात्री जेवली नाही आताही नाही असं उपाशी राहत असतात का अशा टाइमले? तुले सवडली चवना खायची. तो सासू तुले न प्रकारचं काही करून दे माय. भाजी नाही आवडली दुसरी भाजी, नाश्ता नाही आवडला तर दुसरा नाश्ता, घरचा नाही पाहिजे तर तो सासरा तुला इकत आणि माय बाई. पण तुला गोड नाही लागलं ते. आता मुकाटाने जे केलं ते खाय. उपाशी गिपाशी न राहू. काय काय आमच्या डोक्यावर काय 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 पापा काय? तू उपाशी राहून त्या लेकराचं कसं होणार आहे त्याचा विचार कर जरसा. स्वतःच आता फळ भोगा लागतं तर त्याला नको भोगाव. त्याचा काय बिचाराचा दोष. रात्री जेवली नाही आताही म्हणते जेवत नाही. उपाशी राहत असतात काय? जेव मुकाट्यानं. मला भूक नाही ना. भूक नाही कुठे गेली? लोकायले बोलू बोलू सरले ते भूक आहे ना. सासूले बोलू दे, सरायला बोलू दे, ननदले कोर्टाच्या धमक्या देऊ दे. त्यानं भरली वाटतं तुला पोट. तुला भरलं पण ते लेकराचं कसं होईल? कुपोषित लेकरू जन्माली ना. अशक्त झालं कसं झालं तर काय करी? बसतं का जन्म बरे करत? तो पापा फळ त्याला काय भोगायला लावतं बिचारीले? त्याचं बिचाराचं काय दोष? तुला जन्माला आला तो किती खरी काय त्याचा जेव्हा काय करून ठेवलं. खाय मुकाट्या ना. ताटावर बसली मोठी जेवत नाही म्हणते. तू जेवण बाई मला संग. मला माय धंदा राहिला अजून. तर बाबाने आले ते राहिले जेवायची. मिस खाऊ का त्याच्या पहिले? आई मी बी मग बाबा आले की जेवीन ना बाबाच्या संग. जेवून घेऊ बाई मुकाट्यानं. त्या माणसाला 2 घास खाऊच आहे. तसंच तू त्याच्या डोळ्याच्या पुढे दिसतो तर त्याचं तिड मन तुटते. दुःखी आहे तो असा. आणि ताटाच्या भोवती तूच राहशील तर ते खातही नाही. तसंच तर माणसाची अर्धी भाकर कमी झाली पोरी टेन्शन न. तुला काही नाही वाटून राहिलं योगिता. पण आम्हाला टेन्शन आहे म्हणलं आमचं आम्हाला माहित. जेव्हा मुगाड्यानं काही उपकार करू नको बापासाठी थांबायले. तेवढं पिरेम उतू गेलं असतं बापाचं तर साजरी नांदली असती. सासू सासऱ्याच्या शिंडोरे नसते काढले तुया. ती नसती बसली. थोडी बापाची काळजी करणारी गेली. आई मला का काळजी नाही का व? अशी बोलतो निरा. मला का बाबा तोली काळजी नाही का? चुकली ना म्हटलं ना मी. चूक झाली माली. लयच करून राहिले तुम्ही लोकांनी ना मले. म्हटलं ना मी मला चुकलं म्हणून. चुकलं तर आमच्या पुढे नको लढू. आमच्या पुढे लढून ते मगरमच्छ असं ना आम्हाला काय फरक पडणार आहे? पडलंय तर आम्ही काय करू शकतो माय आता? गेले आमच्या हातचे दोर सुटून. आता तो घरच्या लच्याच केलं तर केलं माफते नाही तर आहे होती. आम्ही का तुला का काढून देतो मी? कोणी फोन नाही घेऊन राहिलं ना भाई. मी आता मोठी आईले म्हटलं काल की तर तुला नीले फोन लाव. तेली तिकडे फोन लावायला. एकदा तर मला मी चालली जातो. नुसतं म्हणतं की एकटं नाही जायचं, मनानं नाही जायचं. ये कुणी बोलतं ते कुणी बोलतं. ते स्वीटूताई मला फोन नाही घेऊन राहिली आता. कसा घेईन? तिनं त्या दिवशी फोन लावला आणि तू तिला कोर्टाच्या धमक्या देतो म्हणते मी कोर्टात जाईन. तू तर लयच कलेक्टरीन झाली ना. कोर्ट कचेरीच्या धमक्या देऊन राहिली त्या लोकाईले. आता ते तुला फोन घेते नाही आणि तुला फोन करते. तिनं फोन केलता वहिनी करून आणि तुला लहान माय बाई 70 आलत. ती धमक्या देत मी कोर्टात जातो. जाणार कोर्टात. चुकलं ना व. तसं मनानं तर लागत दिले. ते कशी म्हणे मा? ते कशी म्हणे मी राज लग्न लावून देतो म्हणे. म्हणजे मी काय मी का मेली काय? भावाचं लग्न लावून देते ते म्हणून मी दिले म्हटलं ना. अव तिनं काही म्हणलं असेल दुनिया. तुले मुकर आले काही झालतं काय? तुले मुकर आले काही झालतं काय? की एखादी म्हणत होती हो ताई नाही ताई कशा बोलता असं ताई तुमच्या लेकराचा विचार करा काही तुला तर काही अक्कलच नाही. तुले तर असं वाटते माय बाई तो मागं पुढे साऱ्या लोकांना पाच. घे आता लय डोक्यावर घेतलं त्या लोकांना तुले आणि कसं आपटून दिलं पाय. आता कोणी नाही पाहून राहिले तो अंग. जेव बाई मा डोकसं काही खाऊ नको. ताटावर बसून काही लढू नको. दलिंदरी काही आणू नको. जेव माय. जा वागती चुका मान्य करा लागत होत्या तिथं तू त्या लोकांना कोर्टाच्या धमक्या दिल्या. आता काय पिफीशी लढत. जेव आता तोल्या बरोबर आम्हाला लढणं. एका सुख नाही आम्हाला. एका पोरीचं सुख नाही. त्या जयाच्या घरी बिचारीले निरा खटल्यात जीव घेणं लोय तिचा. त्या रागिणीच्या घरचे तर कुठे नरक पैदा व्हायला त्या काय सांगा दलिंदर बोलायचे.
आणि माऊरीले त्रास देऊन राहिले. हा त्या जोशच्या घरचा तिरकट नवरा तसा, हा त्या मोनाच्या घरचं तसं, तो आल्या घर चांगलं होतं माय तर ते हातानं केलं, त्या हातानं केलं हरं. एकाच्या घरचं सुख नाही पाहायला भेटत आम्हाला. लोकांच्या सोय रे, कौतुक किती लोकांच्या सोय पाहिले की, आणि आम्हाला तर एक ढंग नाही भेटला. तोल्या घरचे होते हो माय साजरे, काही फायदा नाही लोकांना नाटून, आपलंच नानो खोटं लोकायले काय म्हणतं. तोल्या घरचे साजरे होते, ते हातानं गमावलं, बस फुटाने फोडत.